यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण साहित्याची प्रयोजने लक्षात घेतली. यापुढे आपल्याला साहित्य विचारातील आणखी एक महत्वाचा भाग ते म्हणजे शब्दांच्या शक्ती होय. मित्रांनो, साहित्यामध्ये विचार करत असताना शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य असं आपण साहित्याचं वर्गीकरण करतो. शास्त्रीय साहित्यातही शब्द असतात आणि ललित साहित्यातही शब्द असतात. परंतु शास्त्रीय साहित्यामधील शब्द हे एक आणि एकच अर्थ देणारे असतात. ते फक्त ज्ञानाचे वाहक बनतात. पण ललित साहित्यामध्ये आलेले शब्द हे लेखकाच्या अनुभवाचं दर्शन करणारे असल्यामुळे तिथे शब्दाची एक शक्ती कार्यरत राहत नाही. शब्दाचा एकच एक अर्थ लक्षात घेऊन चालत नाही, तर त्या एका अर्थापेक्षा अनेक अर्थ ज्यातून प्रतीत होतात ते सर्व अर्थ आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. म्हणजेच शास्त्रीय साहित्यातही शब्द असतात, ललित साहित्यातही तेच शब्द असतात. परंतु दोन्हीही ठिकाणी असलेल्या शब्दांचं कार्य वेगवेगळ्या प्रकारे चालतं. ललित साहित्य जे सौंदर्यपूर्ण बनतं ते शब्दातून व्यक्त होणारे जे वेगवेगळे अर्थ आहेत त्या अर्थामुळेही सौंदर्यपूर्ण बनतं. मग अशा कोणत्या शब्दशक्ती असतात की ज्यामुळे ललित साहित्य एक कृतगात्मक रूप धारण करतं? मित्रांनो, ललित साहित्यामध्ये शब्दांच्या त्रिविध शक्ती असतात. कोणत्या कोणत्या? तर अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या त्या शब्दाच्या त्रिविध शक्ती आहेत. मित्रांनो, या तासिकेमध्ये आपण ह्या सर्व शब्दशक्तीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यातल्या त्यात सर्वप्रथम जी अभिधा शब्दशक्ती आहे आणि तिचे जे उपप्रकार आहेत त्याची चर्चा या तासिकेमध्ये आपण करणार आहोत. अभिधा म्हणजे नेमकं काय? शब्दाच्या तीन शब्दशक्तीपैकी ही पहिली शब्दशक्ती अभिधा, दुसरी लक्षणा, तिसरी व्यंजना. त्यातली पहिली शब्दशक्ती अभिधा ही होय. आणि अभिधा म्हणजे नेमकं काय? तर एखादा शब्द उच्चारल्यानंतर त्याचा सरळ सरळ अर्थ ज्यावेळी आपल्याला कळतो त्या अर्थाने युक्त असलेल्या शक्तीला शब्दाची अभिधा शब्दशक्ती असे म्हणतात. उदाहरणार्थ, झाड हा शब्द उच्चारताच आपल्या नजरेसमोर, मनचक्षू समोर झाडाचीच प्रतिमा उभी राहते, वेलीची नाही. घोडा हा शब्द उच्चारताच घोड्याचीच प्रतिमा उभी राहते, वाघाची नाही. म्हणजे एखादा शब्द उच्चारल्यानंतर त्याच शब्दाचा अर्थ घेऊन त्याची प्रतिमा आपल्या समोर उभी राहते. त्या प्रकारच्या शब्दशक्तीला अभिधा शब्दशक्ती असे म्हणतात. या अभिधा शब्दशक्तीचे पुन्हा तीन मुख्य प्रकार आहेत. कोणते कोणते? तर योग, रूढ आणि योगरूढ असे अभिधा शब्दशक्तीचे पुन्हा तीन उपप्रकार पडतात. योग म्हणजे काय? तर एखादा शब्द उच्चारल्यानंतर त्या शब्दाचा यौगिक अर्थ लक्षात घ्यावा लागतो. यौगिक म्हणजे व्युत्पत्तीने आलेला अर्थ लक्षात घ्यावा लागतो, तरच त्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळतो, अन्यथा कळत नाही. उदाहरणार्थ, आपल्याला खग हा शब्द उच्चारायचा असेल तर खग म्हणजे काय? ख म्हणजे आकाश, ग म्हणजे गमन करणारे, आकाशात गमन करणारे असा व्युत्पत्तीने अर्थ लक्षात घेतो. किंवा
अग्रज हा शब्द घेतला. अग्र म्हणजे अगोदर, ज म्हणजे जन्मलेला, अगोदर जन्मलेला मोठा भाऊ असा या शब्दाचा विग्रह करून त्याची व्युत्पत्ती आपण लक्षात घेतो. त्यावेळी ती शब्दशक्तीतील अभिधा शब्दशक्तीची योग अभिधा शब्दशक्ती असते. जसं अग्रज हा शब्द त्याचा अर्थ आपण व्युत्पत्तीने लक्षात घेतला, तसाच दुसरा एक शब्द आहे तो म्हणजे अनुज. अनु म्हणजे एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, असं आपण अनुक्रमणिका मोजत असताना लक्षात घेत असतो. तसं अनु म्हणजे एकानंतर दुसरा, ज म्हणजे जन्मलेला, म्हणजे एकानंतर दुसरा जन्मलेला छोटा असतो. अनुज म्हणजे छोटा भाऊ असा हा अर्थ ज्यावेळी आपण लक्षात घेतो त्यावेळी त्या शब्दशक्तीमध्ये योग अभिधा शब्दशक्ती कार्यरत असते. अभिधा शब्दशक्तीचा आणखी एक महत्वाचा प्रकार जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे रूढ. रूढ अभिधा शब्दशक्ती. मित्रांनो, असे काही शब्द आहेत आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण वापरत असतो की त्या शब्दाचा उच्चार केल्याबरोबर आपण तो अर्थ लक्षात घेतो. मग हा अर्थ त्या शब्दाला कुठून प्राप्त झाला? तर आमच्या समाज जीवनामध्ये काही संकेत त्या शब्दाला आपण देऊन टाकले आणि ते त्या शब्दाचे अर्थ रूढ होऊन बसले. का झाले? तर ते समाज व्यवहाराने संकेत दिले म्हणून झाले आणि तेच रूढ अर्थ आपण लक्षात घेतो. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर वाघ म्हटलं की वाघ, सिंह म्हटलं की सिंह, जांभूळ म्हटलं की जांभूळ, झाड म्हटलं की झाड. म्हणजे जे रूढीने चालत आलेले अर्थ आहेत त्या प्रकारच्या अर्थाला रूढ अर्थ असे म्हणतात. अभिधा शब्दशक्तीचा तिसरा आणि महत्वाचा प्रकार म्हणजे योग रूढ अभिधा शब्दशक्ती होय. योगरूढ अभिधा शब्दशक्तीमध्ये योगिक अर्थही लक्षात घ्यावा लागतो, त्याचबरोबर रूढ अर्थही लक्षात घ्यावा लागतो. म्हणजे एखादा शब्द उच्चारल्यानंतर त्या शब्दाची व्युत्पत्ती आपल्याला लक्षात घ्यावी लागते. उदाहरणार्थ मी मगाशी उल्लेख केला होता खग. खग म्हणजे काय? तर पक्षी हा त्याचा अर्थ. परंतु खग या शब्दाचा विग्रह केल्यानंतर ख अधिक ग. ख म्हणजे आकाश, ग म्हणजे गमन करणारे, आकाशात गमन करणारे ते खग होय. मग हा जर व्युत्पत्तीने आपण अर्थ लक्षात घेतला तर आपल्या समोर गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. कारण आकाशात गमन करणारे विमानही असू शकते, हेलिकॉप्टरही असू शकते आणि पक्षीही असू शकतात. मग या सर्वांना खग म्हणायचं काय? तर निश्चितच नाही. तर यावेळी योग शब्दशक्ती तर लक्षात घ्यावीच लागते, परंतु खग म्हणजे विमान हेलिकॉप्टर नव्हे तर पक्षी हाच रूढ अर्थही आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. याप्रमाणेच आणखी एक महत्वाचा शब्द मी तुम्हाला इथे आपल्या स्पष्टीकरणासाठी देतोय. पंकज. पंक म्हणजे चिखल आणि ज म्हणजे जन्मलेला. हा आपण यौगिक अर्थ लक्षात घेतोय. पंक म्हणजे चिखल, ज म्हणजे जन्मलेला. मग चिखलात काय काय जन्मतं? तर बेडकाशिवाय कृमी कीटक असतात, गांडूळ असतं आणि कमळही चिखलात जन्मतं. मग या सर्वांना आपण पंकज म्हणायचं का? कारण यौगिक अर्थ लक्षात घ्यायला गेलो तर निश्चितच या सर्वांना पंकज म्हणावं लागेल. परंतु पंकज हा शब्द लक्षात घेत असताना चिखलात जन्मलेले असं जरी लक्षात घेतलं तरी त्याचा रूढ अर्थ आपण घेतो. पंकज म्हणजे गांडूळ किंवा इतर कृमी कीटक नाही, तर जे
चिखलात जन्मलेले आहे आणि सौंदर्यपूर्ण आहे ते म्हणजे कमळ, हा रूढीने आलेला अर्थही लक्षात घेतो. अर्थातच या प्रकारच्या अभिधा शब्दशक्तीमध्ये यौगिक म्हणजे व्युत्पत्तीने आलेलाही अर्थ लक्षात घ्यावा लागतो आणि रूढीनेही आलेला अर्थ लक्षात घ्यावा लागतो, तरच योग रूढ ही अभिधा शब्दशक्ती लक्षात येते. मित्रांनो, शब्दशक्तीमधली पहिली जी अभिधा शब्दशक्ती आहे, जी वाच्यार्थावर अधिष्ठित आहे, त्याचा भाग लक्षात घेत असताना आपण शब्दशक्तीतील अभिधा शब्दशक्तीचे हे 3 प्रकार अभ्यासले. कोणते कोणते? पहिला योग, दुसरा रूढ आणि तिसरा योगरूढ, असे अभिधा शब्दशक्तीचे 3 प्रकार अभ्यासले. परंतु साहित्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार करायचा म्हटला तर अभिधा शब्दशक्ती साहित्यशास्त्रात फारशी महत्वाची नसते. ती महत्वाची असते शास्त्रीय साहित्यात. परंतु शास्त्रीय साहित्यातून हिला जसं लक्षात घेतो तसं ललित साहित्यात लक्षात घ्यायचं नाहीच काय, तर निश्चितच तिला लक्षात घ्यावंच लागतो. कारण अभिधा शब्दशक्ती लक्षात घेतल्याशिवाय पुढच्या लक्षणा आणि व्यंजना शब्दशक्ती लक्षात घेता येत नाहीत. म्हणून कवितेचा अर्थ कळायचा असेल किंवा साहित्यातला अर्थ कळायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला अभिधा शब्दशक्ती लक्षात घ्यावीच लागते. या दृष्टिकोनातूनही ललित साहित्यात अभिधा शब्दशक्तीचं महत्त्व आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.